नमस्कार मित्रांनो, मराठी टेक कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पीयूसी आधार कार्डचे ऑर्डर करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। गुगल वरती येऊन आपल्याला myaadhar.uid.gov.in या वेबसाईट वरती यायचं आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला इथे दिसत आहे लॉगिन या पर्यावरती क्लिक करायचं। लॉगिन केल्याच्या नंतर आपल्याला आपला आधार नंबर आणि इंटर कॅप्चर म्हणत आहे। इथे आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आणि खाली आपलं इथे दिलेलं कॅप्चर टाकून घ्यायचं आहे। कॅप्चर टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन विथ ओटीपी या पर्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जो आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी गेलेला असेल, ते ओटीपी आपल्याला इथे एंटर करायचा आहे। ओटीपी टाकल्यानंतर लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं। लॉग इन केल्यानंतर आपल्याला सर्व्हिसेस असं दिसत आहे, इथं असा इंटरफेस दिसेल। त्यानंतर आपल्याला थर्ड नंबरला ऑर्डर आधार पीयूसी कार्ड हे दिसत आहे, या पर्यावरती क्लिक करायचं आहे। या पर्यावरती क्लिक केल्यानंतर साईट लोड घेत आहे थोडी। त्यानंतर आपल्याला आपले नाव इथं दिसत आहे, त्यानंतर आपला इथं फोटो दिसत आहे, आपला ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ वगैरे दिसते इथं। त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचे। त्यानंतर आपल्याला दिसत आहे इथं यू वुड बी चार्जेड 50 रुपये इनवाइजेस ऑफ जीएसटी स्पीड पोस्ट चार्जेस, म्हणजे आपण जे पीयूसी कार्ड मागवणार आहात त्याचे पोस्टाचे चार्जेस इथं 50 रुपये दिसत आहे। त्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचे आणि मेक पेमेंट या पर्यावरती क्लिक करायचे आहे। मेक पेमेंट केल्यानंतर आपल्याकडे ऑप्शन येतात इथे UPI, स्कॅन अँड पे, वॉलेट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, जे तुमच्याकडे काय असेल त्याने तुम्ही पेमेंट करू शकतात। जसे की माझ्याकडे इथे UPI आहे, तर मी UPI या पर्यावरती क्लिक करणार आहे। UPI या पर्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याकडे अजून खूप सारे ऑप्शन येतात, गुगल पे, फोन पे, भीम UPI ID, क्रेडिट UPI ID, जे काय असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात। जसे की माझं इथं फोन पे आहे, इथं मी फोन पे क्लिक करणार आहे। फोन पे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इंटर UPI ID म्हणत आहे, इथं आपली UPI ID टाकून घ्यायची आहे। आपला UPI ID टाकल्याच्या नंतर आपल्याला इथं व्हेरीफाय दिसत आहे, या पर्यावरती क्लिक करायचं। आपला UPI ID व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्या इथं आपल्याला नाव दिसेल, त्यानंतर प्रोसेस या बटनावरती क्लिक करायचं। क्लिक केल्याच्या नंतर आपल्या फोन पे वरती एक लिंक गेलेली असेल, तर 50 रुपये दाखवत असेल तुम्हाला, ते पेमेंट करायचं आहे। 50 रुपये पेमेंट केलं की इथं आपल्याला सक्सेस असा ऑप्शन दिसत आहे, पेमेंट सक्सेस झालं। त्यानंतर आपल्याला डाउनलोड एक्नॉलेजमेंट हे दिसत आहे, या पर्यावरती आपण क्लिक करायचं। त्यानंतर याची पावती तुम्हाला डाउनलोड झाली दिसत आहे। आपल्याला आपले पावती नंबर दाखवत आहे, इथं पावती डेट, सिरियल नंबर, आपण पेमेंट किती केलं ते दाखवत आहे, ट्रान्झॅक्शन डिटेल्स कंप्लीट दाखवत आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला हे जे आपला सिरियल नंबर आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे। त्यानंतर आपण आपले पीयूसी कार्ड ऑर्डर केल्याच्या नंतर आपले मिळेपर्यंत हे आपल्याला सिरियल नंबर लागतो आपलं स्टेटस चेक करण्यासाठी। आशा करतो मित्रांनो तुम्हाला घर बसल्या पीयूसी आधार कार्ड कसे ऑर्डर करायचे ते समजलं असेल। जर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।